यानंतर कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे आपण जाऊया. ओळख सत्रानंतर आपण विद्यार्थ्यांचं काही मनोगत घेणार आहोत. त्यामध्ये आता काही विद्यार्थ्यांचं ओळख या ठिकाणी द्यायची राहिलेली, ते काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमाला येऊ शकलेले नाही, पण त्यांनी खूप काही सहकार्य या कार्यक्रमात. त्याला HDFC बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहे, तो या कार्यक्रमाला येऊ शकलेला नाही. त्यानंतर दुसरा म्हणजे नागेश शिवनाथ मानोरकर, तो चीनची राजधानी बीजिंग या ठिकाणी बीजिंग युनिव्हर्सिटीमध्ये तो केमिस्ट्री या विषयामध्ये तो PhD करत आहे आणि पुढच्या 2-3 महिन्यात कंट्रीमध्ये किंवा भारतीय देशामध्ये किंवा नामांकित विद्यापीठामध्ये तुम्हाला लवकरच असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत दिसेल. त्याचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी मनोगत मध्ये मी हे देखील या कार्यक्रमासाठी त्यांची खूप तळतळ होती, कारण त्यांच्या मुलाची आज पेपर आहेत म्हणून ते कार्यक्रमाला येऊ शकलेले नाहीत. त्यांना तो रिग्रेट कायम मनामध्ये राहणार नाही. त्यांच्या तिने आम्हाला बोलून पण दाखवलंय. यानंतर मुली उपस्थित आहेत, म्हणजे जर आपण पर्सेंटेज मध्ये पाहिलं तर 72% उपस्थिती आहे. आम्ही खूप प्रयत्न केला की उपस्थिती 80, त्याबद्दल थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. काहींचे काल रात्री उशिरा काही जणी बसल्या, काही मुलांच्या घरी ऊस लावण्याचं, तर सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने पापड लाटलेत आणि या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येकाला तर या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या ज्यांनी कार्यक्रमाला आपली हजेरी लावली आहे. निलेश सावंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. करिअर बॅकग्राऊंड सांगितलंच आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये योगाभ्यास करतो आणि योगाच्या काही लेवल्स आहेत, जसं की योग प्रवेश, योग परिचय. त्याच्यानंतर जर तुम्हाला योगामध्ये शिक्षक म्हणून करायचं असेल तर तुम्ही योग शिक्षक करू शकता. योग शिक्षक नंतर योग अध्यापक, योग प्राध्यापक. आणि वैयक्तिक जीवनामध्ये जर योगा करायचा असेल तर योग परिचय नंतर योग प्रबोध, योग प्रवीण, योग पंडित, योग रत्न असे वेगवेगळे आहेत. तर त्याचा सुरुवात मी आता केलेली आहे माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये. आणि आता मी सक्सेसफुली योग प्रवेश 1 लेवल अप करून योग परिचय या 2nd लेवलमध्ये आहे. त्याच्यामध्ये पण 1 महिना झालेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जसं की शाळेचे काही अनुभव असतील तर अजून ते अनुभव थोडे मी रिकलेक्ट करतोय आणि काही आठवले तर सांगतो. आणि त्याच्यानंतर आता मी सध्या तरी दुसऱ्याला रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचे मनोगत द्यावे. सचिन. विशेष गेट टुगेदरला उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम माझी थोडक्यात ओळख करून देतो. मी नागेश मानोरकर, सध्या बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बीजिंग चीन येथे रसायनशास्त्र विषयात PhD करत आहे. देशाबाहेर असल्यामुळे आज तुमच्यासोबत प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसल्याची थोडीशी हुरूर आहे, पण या ऑडिओच्या माध्यमातून तरी तुमच्याशी संवाद साधता येतोय. तर आठवणींना पुन्हा जिवंत करण्याचा आहे. 10वीचा तो काळ, अभ्यास, परीक्षा, थोडासा ताण आणि त्याहून जास्त केलेली धमाल मस्ती, हे सगळं आजही तितकंच ताजं वाटतं. ते वर्ग, बाका, मधल्या सुट्टीतल्या गप्पा, मैदानावरचे खेळ आणि आज सर कोणता प्रश्न विचारणार किंवा जर गृहपाठाची वही अपूर्ण असेल तर मग आपण मार खाणार का? बस खरंच आयुष्यभर सोबत राहणारे आहेत. आपल्या शिक्षकांविषयी काही शब्द सांगितल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणारच नाही. शिक्षक म्हणजे केवळ अभ्यास शिकवणारी व्यक्ती नाही, तर आयुष्याला आकार देणारा शिल्पकार असतो. कधी शिस्तीच्या, कधी प्रेमळ शब्दातून त्यांनी आपल्याला घडवलं. मुरकुटे सरांच्या शिस्तीमुळे आपल्याला वेळेचं आणि जबाबदारीचं महत्त्व कळलं. निकम सरांच्या संयमामुळे कितीही वेळात तोच प्रश्न विचारला याची हिंमत वाढली. पागर सरांच्या प्रभावी इंग्रजी शिकवण्याच्या शैलीमुळे लाडके कैलासवासी वैद्य सर, ज्यांनी शिक्षकापेक्षा वडिलांच्या भूमिकेतून आपल्याला समजून घेतलं, मार्गदर्शन केलं आणि माणूस म्हणून घडवलं, त्यांची आठवण आज विशेष भावूक करते आणि मन नकळत नतमस्तक होतं. याशिवाय म्हस्के सर, मोहिते सर, भराट सर तसेच इतर सर्व शिक्षकांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासात जे संस्कार दिले ते आजही आपल्या
प्रत्येक पावलात दिसतात. त्या सर्व शिक्षकांप्रती आज मनापासून कृतज्ञता आणि आदर व्यक्त करतो. यासोबतच आपल्या शाळेतील सहाय्यक कर्मचारी शेषराव भराट, जैनुद्दीन शेख आणि नंदू अभंग यांचे योगदानही विसरता येणार नाही. पडेल ते काम, वेळेवर मदत आणि आपुलकीमुळे शाळेचं वातावरण नेहमीच आपलंसं वाटायचं. त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आजचा हा गेट टुगेदर यशस्वी करण्यासाठी ज्यांनी विशेष मेहनत घेतली त्या आपल्या मित्रांचे मी नावानिशी आभार मानतो. सचिन, निलेश, संतोष, काका, ज्योती, दीपाली आणि राणी सर्वांच्या वेळा जुळवून, सातत्याने प्रयत्न करून आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी हा कार्यक्रम प्रत्यक्षात आणला. हे खरंच कौतुकास्पद आहे. मित्रांनो, काळ बदलतो, जबाबदाऱ्या वाढतात आणि अंतरही येतं, पण शालेय मैत्रीचं नातं मात्र कायम तसंच राहतं. शारीरिकदृष्ट्या चीनमध्ये असलो तरी मनाने आणि भावनांनी मी आज पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. अंतरामुळे शरीर वेगळी, नाती आणि मैत्री यांना कोणतीही भौगोलिक सीमा नसते. आज तुम्ही ज्या ठिकाणी एकत्र बसून हसत आहात, जुन्या आठवणींना उजाळा देत आहात, त्या प्रत्येक क्षणात माझंही मन तिथेच फिरत आहे. हा कार्यक्रम, ही मैत्री आणि ही आपुलकी, हे सगळं मला इथे बसूनही तितकंच जवळचं वाटतं. शेवटी एवढं सांगतो, आज सगळ्यांनी एक छानसा ग्रुप फोटो नक्की काढा. तो फोटो फक्त आठवण म्हणून नाही, तर पुढच्या गेट टुगेदरला कोण बदललं आणि कोण अजूनही तसाच आहे याचा पुरावा म्हणून उपयोगी पडेल. आणि हो, शक्य असेल तर त्या फोटोमध्ये माझ्यासाठी थोडी जागा सोडून ठेवा. पुढच्या वेळी प्रत्यक्ष येऊन ती जागा भरायची आहे. आजचा दिवस मनापासून एन्जॉय करा, जुन्या आठवणींना उजाळा द्या आणि ही मैत्री अशीच जपून ठेवा. पुढच्या गेट टुगेदरला प्रत्यक्ष भेटण्याची संधी नक्की मिळो, हीच मनापासून अपेक्षा करतो. आणि एवढी बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बोलतोय की ज्या वेळेस संतोष अकोलकरची 15 वर्षाची देशाची सेवा पूर्ण होईल आणि तो निवृत्त होईल, तर संतोष अकोलकरचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम त्यावेळेस तर नागेश 100% आपल्यामध्ये राहणार आहेत. तेव्हा आपण पुन्हा एकदा रियुनियन हा कार्यक्रम पुन्हा आयोजित करणार आहोत आणि त्यावेळेस 50 लोकांना आपण या ठिकाणी बोलवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. पुढचा कार्यक्रम हा नागेश आणि संतोषसाठी आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत. या भावनिक मनोगतानंतर एक भावनिक मुलगी जिची ओळख आहे ज्योती जरार, तिने 2 वेळेस मला फोन करून मला भाषण ऐकवलं. तिने सचिन बघ म्हणजे इतके तिने ते भाषणामध्ये भावना वापरल्यात आणि विशेष म्हणजे तिने ते भाषण लिहिताना ना गुगलचा वापर केलाय ना ChatGPTचा वापर केलाय. तिने तिचे सगळे स्वतःचे शब्द आहेत. त्यानंतर मी आमंत्रित करतोय सेकंड टॉपर ऑफ बॅच SSC 2007-8 ज्योती जरार यांना. सर, मला सगळं मनानेच बोलायचं होतं, पण कॉन्फिडन्स नव्हता तुमच्यासमोर बोलू शकेल, त्यामुळे लिहून. मी ज्योती जरार. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खास आहे, कारण आज आपण पुन्हा भेटलो आहोत जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देण्यासाठी. वक्त बदला मगर यादें वही है, चेहरे बदले मगर मुस्कान वही है, जिंदगी चाहे कितनी भी बदल जाए, स्कूल की यादें दिल के पास ही है. या शाळेनं आपल्याला आठवणी खूप दिल्या. आपल्या शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवरती आज आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात यशस्वी झालो आहोत. आजचा दिवस आपल्याला गुरूंना भेटण्यासाठी ही पर्वणीच आहे. यापुढे आपण एकमेकाच्या सुखदुःखात कायम भेटत राहू. मानवी जीवनामध्ये 3 लोकांचे ऋण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. 3 लोक म्हणजे आई वडील आणि गुरु. आई वडिलांचे ऋण आपण त्यांची सेवा करून फेडण्याचा प्रयत्न करत असतो, पण गुरूंसाठी आपल्याकडून कधीच काही केले जात नाही. गुरूंचे ऋण आपण परत फेड करू शकत नाही, पण एक प्रयत्न आपला नक्की असावा की आपण सक्सेसफुल होऊन त्यांचे ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा. आपले सक्सेस हे सरांच्या ऋणाची थोडीशी केलेली परतफेड. आपलं सक्सेस पाहून सरांच्या मनावरचं समाधान हेच त्यांचं ते ऋण आहे, ऋणाची थोडीशी केलेली परतफेड आहे.
आपल्या आई वडिलांनंतर एकच अशी व्यक्ती जिला आपण त्यांच्यापेक्षाही मोठं व्हावं असं वाटतं, ते म्हणजे आपले शिक्षक. आपल्या लाईफमध्ये अनेक शिक्षक भेटतात, पण शाळेतल्या शिक्षकांची जागा वेगळीच असते. सर्वप्रथम आपण शाळेत असताना कार्यरत असणारे मुख्याध्यापक म्हणजे मुरकुटे सर. मुरकुटे सर अतिशय शिस्तप्रिय, नियमबद्ध, ज्यांना फक्त विद्यार्थीच नाही तर शाळेतले सर्व स्टाफ पण घाबरायचा. मुरकुटे सर म्हटलं की वेगवेगळा दरार असायचा. ते आपल्याला विज्ञान हा विषय शिकवायचे. सर क्लासमध्ये आले की सर्व मुलांचा आवाज बंद. खोकला आला तरी तो स्टॉप, शिंका आली तरी स्टॉप, ओनली सायलेन्स. मुरकुटे सर शाळेत जॉईन झाले तेव्हा ही शाळा एक छोटंसं रोपटं होती, पण सर गेले या शाळेतून ते एक पूर्ण मोठा वटवृक्ष बनवलं. थँक्यू सर. निकम सर हा मराठी विषय शिकवायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप सोपी होती आणि मराठी व्याकरण अतिशय सोप्या भाषेत समजून सांगायचे. आजही आम्हाला त्यांच्या शुद्ध मराठी लेखनाचे नियम आठवतात. त्याचबरोबर इतिहास पण ते आम्हाला शिकवायचे. मस्के सर आम्हाला हिंदी व भूगोल शिकवायचे. सरांचे कबीर के दोहे आजही आठवतात. आम्हाला अतिशय मायाळू, मुलींसाठी त्यांचं हृदय अतिशय मायाळू होतं, फक्त मुलांसाठी ते थोडेसे हार्ड होते. मुलं त्यांचा खूप मार खायची, काय करणार, मुलं असतातच ना खोडकर आणि मुली शांत. पागल सर आम्हाला इंग्लिश हा विषय शिकवायचे. आम्हाला ते 5वी ते 8वी इंग्लिशला, 5वी ते 7वी आम्हाला इंग्लिशला सर नव्हते, पण पागल सरांनी बेसिक टू ग्रामर खूप कमी वेळेत आणि चांगले शिकवायचे. त्यामुळे आम्ही 10वी मध्ये कुठलीही एक मुलगा किंवा मुलगी इंग्लिश विषयामध्ये फेल झालो नाही. त्यामुळे पागल सरांचे पण स्पेशल धन्यवाद. त्यांच्याबद्दल थोडेसे दोन शब्द. वैद्य सर आम्हाला गणित आणि भूमिती शिकवायचे. सर जॉईन झाले तेव्हा आम्ही 8वी मध्ये होतो. ते क्लास टीचर होते आमचे. नवीन वर्ग, नवीन शिक्षक कसे होणार, चांगले शिकवतील का, पण सरांनी खूप सोप्या पद्धतीने गणित आणि भूमिती विषय शिकून मोहिते सरांनी बांधलेल्या गणितीय मंदिराला कळस लावण्याचे काम केले. वैद्य सरांचा स्वभाव अतिशय प्रेमळ, साधा होता. ते आम्हाला स्वतःच्या मुलाप्रमाणे टीचिंग आणि मार्गदर्शन करायचे. वैद्य सर जितके साधे होते तितका अवघड विषय ते आम्हाला शिकवायचे. कारण गणित अवघड असतं असे सर्वांना वाटते, पण आम्हाला ते कधीच अवघड नाही वाटले. कारण की गणित रूपी मंदिराचा पाया आमच्या 2 सरांनी रचला होता. त्यावर इमारत मोहिते सरांची आणि कळस वैद्य सरांचा. मग हा अवघड विषय सोपा होऊन गेला. आजच्या स्पर्धेच्या युगात मॅथ हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हटलं की मॅथ शिवाय अपूर्ण. त्यानंतर आमचे लाडके मोहिते गणित आणि विज्ञान शिकवायचे. विज्ञान म्हटलं की व्याख्या आणि मॅथ म्हटलं की सूत्र सर पाठच करून घ्यायचे. मोहिते सरांचा राहिला. क्लास टीचर म्हणजे दुसरे आई वडीलच वाटायचे ते आम्हाला. मोहिते सर आले आणि गणिताची भीती संपली. सर्व मुलांचा गणित हा विषय आवडीचा झाला. हसत खेळत अगदी अंगणवाडीत असल्यासारखे शिकायचो आम्ही मॅथ आणि सायन्स. सर कमी आणि फ्रेंड्स जास्त. ते लिहिलं नाहीये मी, पण आता म्हणते. उंडे सर आम्हाला भूगोल आणि इतिहास, नागरिकशास्त्र विषय अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकवायचे. ते असे शिकवायचे जणू स्टोरीच आहे. त्यामुळे अतिशय बोरिंग विषय पण आम्ही आनंदाने शिकून घ्यायचे. भराट सर आम्हाला मराठी विषय शिकवायचे आणि ते जसे फणसासारखे, त्यांचा स्वभाव असा कसा कडक, पण ते फणसासारखे आहेत, दिसायला कडक आतून चांगले मऊ. अबकडचे धडे त्यांनी हाताला धरून शिकवले. सर अतिशय कळकळीने मेहनतीने आमचा अभ्यास करून घ्यायचे. मला आजही आठवतात त्या स्कॉलरशिपच्या सरांनी घेतलेल्या टेस्ट, त्यामुळे आमच्यामध्ये स्कॉलरशिपला जेवढीही मुलं उभं राहिले त्यात सर्वजण पास झाले होते. त्यानंतर मार्गदर्शन केले. त्यानंतर 10वीच्या एक्झाममध्ये सरांनी मला स्पेशल अशी मदत केली होती. कारण त्या दिवशी 10वीचा इंग्लिशचा पेपर आहे, तुम्हाला सर्वांना माहीत नाही, पण ते त्या दिवशी 1 तास मी काहीच लिहिलं नव्हतं पेपरमध्ये आणि 1 तास वाया गेला. या भीतीने आता मी फेल होईल का या भीतीने झोपते रडत होते अर्धा तास. म्हणजे 1.5 तास मी काहीच लिहिलं नाही. त्यानंतर मग सर आले, त्यांनी थोडं समजून सांगितलं, थोडं लिहिलं असं. पासिंग पुरते मार्क्स पडले माझे. बोलतच नाही. तुमच्यासाठी फक्त एक कविता. मैत्री म्हणजे गोड नातं, मनात उमटणारं एक गाणं. अंतर पडलं तरी टिकणार, हसतं रुसतं पण न तुटणार. बोललो नाही तर जवळच असतं, मनात शांतपणे बसतं. धर्म जात काहीही नसतं, निस्वार्थ प्रेमाचं ते वस्त्र असतं. दुःखात हसवणारं, आनंदात मिसळणारं, हृदयात जन्मून आयुष्यभर चालणारं, हिऱ्यापेक्षा मौल्यवान असतं. असं खरं मैत्रीचं नातं असतं. तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून आलात, तुमचे धन्यवाद. त्यामध्ये जे टॉप 3 होते, तो पहिला होता निलेश नाथसाहेब अभंग, त्याला 85% होते. सेकंड टॉपर होती जराड ज्योती 73% आणि त्याच्यानंतर थर्ड होता नागेश मानोरकर. यानंतर आपल्या समोर मी अतिशय मोठ्या शब्दामध्ये माझं मनोगत व्यक्त करतोय. सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री मुरकुटे सर, मंचावर उपस्थित सर्व शिक्षक, माझ्या समोरचे मित्र आणि
मैत्रिणी, सर्वप्रथम मी स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील यांचं स्मरण करतो, कारण त्यांच्यामुळं आज हातगावमध्ये शिक्षणाची गंगा आलेली आहे. आणि त्यांनी जे छोटस रोपटं लावलं होतं आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय आणि त्या वृक्षाची फळे आज आपल्याला या समोर चाकायला भेटतात. असे कित्येक बॅचेस हायस्कूलने या ठिकाणी बाहेर काढलेले आहेत. 1993 ते 2025 आजपर्यंत या शाळेने 32 बॅच या ठिकाणी बाहेर काढल्यात. या शाळेमधले विद्यार्थी आज दुबई, स्वित्झर्लंड, चायना या ठिकाणी जाऊन कार्य करत आहेत. हे फक्त आणि फक्त स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील यांची विजन होतं, त्यामुळे सक्सेस झालंय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या महान अशा व्यक्तिमत्वासाठी. त्यानंतर आपल्या गावातील ज्यांनी त्या वटवृक्षाला खतपाणी घातलंय, त्याला मोठं केलंय, त्यामागे त्यांचा बॅकबोन म्हणतो आपण त्याला, सिंहाचा वाटा आहे, असे श्री शिवाजीराव पाटील उर्फ आप्पा यांचे देखील आपल्याला खूप मोलाचं सहकार्य भेटतंय आणि वेळोवेळी कौतुकाची थाप त्यांची आपल्या पाठीवर पडत राहते. बघा, कुठेही जरी भेटले तरी पण ते आपल्याला बोलल्याशिवाय राहत नाहीत. त्यांना फक्त परमिशनसाठी एकच फोन केला होता, म्हणलं आप्पा आम्हाला कार्यक्रम करायचा आहे. तर ते म्हणले, अरे वेड्या म्हणी, कार्यक्रम तुमचा घरचा आहे, शाळा तुमची, अशी भावना, इतकी आपुलकीची आणि जिव्हाळ्याची भावना त्यांच्यामध्ये आहे. तर त्यांनी 0 मिनिटात आपल्याला परमिशन दिली. आणि उपस्थित सर्व शिक्षकांचे देखील मी खूप खूप आभार मानतो, कारण एका फोनवर कुठलंही कारण न सांगता ते हजर राहिले. श्री दौंड सर यांची आई आजर आहे, त्यांनी आता 11th आवरला शेवटच्या मिनिटाला त्यांनी फोन केला. म्हणजे सचिन, अगोदर मी सॉरी बोलतो, म्हणलं सर शिक्षक विद्यार्थ्यांना सॉरी हे योग्य वाटत नाही, पण ते म्हणले माझी आई आजारी आहे. मी सरांना जास्त फोर्स नाही केला, पण तरी देखील सर आपल्यासमोर उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपल्या प्राथमिक वर्ग शिक्षक श्री दौंड सर यांचं. त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षक मुरकुटे सर हे म्हणले मी सर्वांना घेऊन येतो. मी त्यांना फोन केला होता, सर आपण कार्यक्रम वेळेत चालू करणार आहोत 10 वाजता, पण सर थोडेसे दिवस आपले सोबत घेऊन आले. कोकरे सरांना फोन केला होता, ते काल दुविधा मनस्थितीमध्ये होते, कारण त्यांच्या मागे एक अर्जंट काम होतं, पण त्यांनी त्यांच्या जागेवर पर्यायी माणूस उपलब्ध करून ते काम मार्गी लावलं आणि आपल्या कार्यक्रमाला त्यांनी महत्व दिले. त्यामुळे जोरदार टाळ्या सर्व शिक्षकांसाठी होऊ द्या. निकाल सरांना फोन केला होता, तेच म्हणले मी जर शनिवारी रात्री जरी महाराष्ट्रामध्ये अवेलेबल असलो तरी मी कार्यक्रमाला 100% रविवारी हजर आहे. ते अयोध्येला गेलेले आहे आणि मस्के सरांचे पण ते शब्द होते, पण ते सध्या त्यांच्या त्या तीर्थयात्रेच्या प्रवासात आहेत, त्यामुळं ते काय येऊ शकले नाहीत. तर ते आले नाही म्हणजे ते जेवायचं झालं तर प्राथमिक ते माध्यमिक या सर्व शिक्षकांबद्दल थोडेसे 2-2 शब्द मी प्रत्येकी बोलतो, कारण अजून 2-3 जणांना मनोगत व्यक्त करायचंय. तर ते म्हणतात ना, आता सिनियर कॉलेजला रॅगिंग वगैरे असते. पहिलीला शाळेत आल्यानंतर त्यावेळेस ती शाळा 7वी पर्यंत होती, आपली गावातली मराठी शाळा. 7वीची मुलं 2री-तिसरीच्या मुलांना जरा रॅगिंग वगैरे करायची. रॅगिंग म्हणजे बोलायचे, ए काय करतो होय तिकडं, आहे की नाही, मला बोर घेऊन मला त्यावेळेसची रॅगिंग म्हणजे काय, बोरा आणि चिंचा. आणि आम्ही चिंचे झाडा बसरायचं होतं त्याला आणावं लागायचे. तर दौंड सरांनी रॅगिंग मधून मुक्त सगळ्यात अगोदर केली. ते पहिलेली आमचे काय वर्ग ते म्हणले अजिबात नाही. आणि मग नंतर ती शाळा इकडे आली, 5वी 6वी 7वी या शाळेमध्ये जॉईन झाले ते वर्ग. त्यानंतर दौंड सरांनी जे शिकवलं, एक वर्ग एक शिक्षक पद्धती होती त्यावेळेस. आता कालांतराने सर असं वाटते की एक शाळा एक शिक्षक राहू नये भविष्यामध्ये, ती परिस्थिती व्हायला लागली. त्यावेळेस एक वर्ग एक शिक्षक होते आणि 1ली ते 4थी त्यांनी जे जे शिकवले ते सगळं आठवतंय. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, काय काय शेतामध्ये घाम जिरवत जिरवत ती कविता. त्यानंतर शेतीने खिंड लढवली. आणि सर आता पाऊंड खिंडीतच मी होतो. सरांनी इतिहास शिकवताना हातामध्ये पुस्तक घेतलं नव्हतं. वातावरण निर्मिती अशी केली होती की आम्हाला असं वाटायचं आम्ही त्या खिंडीमध्ये उपस्थित आहोत. आणि ज्यावेळेस सर म्हणले ना बाजी प्रभू दारातीर्थ पडले, अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं होतं. तिथून पुढे इतिहासाची गोडी लागली. तर ती आतापर्यंत MA पर्यंत माझा इतिहास होता सर. त्याच्यानंतर 5वीला आल्यानंतर मोहिते सर होते. मोहिते सर आणि आमचे वडील स्वर्गीय बबनराव अभंग, सगळ्यांचे मित्र आहेत, तुम्ही सगळे त्यांना ओळखतात, ते मित्र होते. तर आमच्या वडिलांनी सांगितलं होतं की अजिबात काळजी करायची नाही, सरळ झाला पाहिजे. आणि मग सरांनी विशेष लक्ष दिलं आमच्यावर, सर्वांवरच दिलं होतं पण जरा जास्त आमच्यावरच होतं. अशा आडव्या 2 लाईन मला अजूनही आठवतात. त्यात नागेश मारोडकर, संतोष अकोलकर, निलेश अभंग, मी, आम्ही सगळे असे बसायचो. आणि सरांनी इतकं गणिताची हॅमरिंग केली, बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत. 7वीच्या सरळ व्याजाची उदाहरणं आम्ही 5वीला असताना सोडत होतो, कारण त्यावेळेस 4थीला स्कॉलरशिप होती सर. 4थीला खूप सराव झाला होता. 5वीला नंतर त्याला
त्या चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायचं काम मोठे सरांनी केलं. त्यांनी शिकवलेल्या नंदूच्या कोंबड्या हे उदाहरण मला आजही आठवते. त्यावेळेस वर्गात फक्त 2 विद्यार्थ्यांनी ते उदाहरण सोडलं होतं. तो मी नव्हतो हा. तो निलेश शाबंग आणि ज्योती जराड यांनी ते उदाहरण सोडली होती. मी खूप प्रयत्न केले पण ते नंदूला शेवटी किती कोंबड्या खाली शिल्लक राहिल्या ते आम्हाला त्यावेळेस काढता आल्या. पाठ होती सर्वांना पाठ करून घेतली होती. ती अजूनही पाठ आहे. आधाराभोवती हलणाऱ्या परंतु न वाकणाऱ्या धान्यास कप्पी असे म्हणतात. इतकं छान त्यांनी शिकवलं. आणि त्यानंतर पुढे 8वीला आल्यानंतर वैद्य सर आमचे वर्ग शिक्षक होते आणि त्यांनी बैजिक राशी खूप चांगल्या पद्धतीने शिकवल्या आणि ते मुलांना म्हणजे कधीच असे हार्श ट्रीट करत नव्हते. त्यांचा स्वभाव एकदम प्रेमळ होता. त्यांनी गणित देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवलं. आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाही आहेत. त्यानंतर 5वीला 6वी 7वी आपल्या मराठी विषय शिकवला भराट सर यांनी. त्यांनी ती दमडी कविता शिकवली ती आपल्याला. ती दमडीच्या स्वप्नामध्ये ती शेवाचा भारा घेऊन जात होती. ते स्वप्न नंतर आम्हाला 1-2 दिवस पडत होते की शेवाचा भारा. त्यानंतर स्मशनातील सोनं हा धडा देखील आपल्याला भराट सरांनी शिकवला होता. मला वाटतं त्याचे अनुभवसाठी लेखक आहेत. तो धडा तो देखील आज आमच्या समोर त्यांनी असं उभा करून दाखवला होता. आणि भराट सर आजही आमचे मार्गदर्शक आहेत. ते आजही कुठे भेटले कुठल्या विषयावर त्यांची चर्चा केली तर ते अजूनही आपल्याला अतिशय चांगलं असं मार्गदर्शन करतात. त्यानंतर ज्योतिक सर आम्ही 8वीला गेलो आणि ते जॉईन झाले. त्यामुळे त्यांचा आमचा शिकवण्या बाबतीत संबंध नाही आला पण बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. कबड्डी असेल क्रिकेट असेल ते आमच्यामध्ये ॲज अ कोच म्हणून येऊन उभं राहायचे. उंडे सर होते. उंडे सरांनी आम्हाला 1857 जो उठाव शिकवला. त्याच्या इयत्ता 7वी मध्ये ते उठावाची कारणं आणि परत त्यांना एक ॲडिशनल सब्जेक्ट दिला होता तो म्हणजे चित्रकला. मुक्त हस्त चित्र त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यानंतर त्या भेंड्या कापायच्या शाईच्या झाकणात बुडवायच्या आणि चित्रकला सुईवर अशा मारायच्या. ते पण चित्र मला सर अजूनही आठवतंय. उंडे सरांनी शिकवलं होतं. त्याच्यानंतर पागर सर होते बघा 8वीला असताना. आता त्यावेळेस बोटवर मोजणे इतक्या मुलांना इंग्रजी वाचता यायची. इंग्लिश वाचता येणं म्हणजे त्यावेळेस एक हुशारीचं स्टेटस असायचं. त्यामुळं आल्या 8वीला त्यांनी सगळ्यात अगोदर सरांनी वाचन घेतलं. तर काही मुलांनी आता 5वी 6वी 7वी इंग्रजीला शिक्षक नव्हते नाही तर सगळ्यांना वाचता आलं असतं त्यावेळेस. पण तो बॅकलॉग त्यांनी 8वीला असताना आल्यावर लगेच भरून काढला. वाचनापासून त्यांनी बेसिक तयारी केली. त्याच्यानंतर मोहिते सर कोकरे सर मी ज्यावेळेस 8वीला गेलो कोकरे सर आपल्या 5वी 6वी 7वी हिंदी विषय शिकवला. 8वीला गेल्यानंतर 9वी 10वीच्या मुलांना शिक्षक दिना दिवशी चान्स दिला होता आणि 8वीचे फक्त मोजकेच मुलं शिक्षक म्हणून चान्स दिला होता. त्या मोजक्यामध्ये मी नव्हतो कारण मी पहिल्या फळीत नव्हतो टॉप 3 मध्ये. मी मधल्या फळीतला होतो मिडल ऑर्डर MS धोनी फिनिशर. तर मी त्यावेळेस घाबरलो म्हणलं मला नाही व्हायचं. कोकरे सर बोलले का रे तुझं नाव नाही शिक्षक दिनाच्या ह्याच्यात. मी म्हणलो नाही. ते म्हणले अरे घे मी सांगतो तुझं नाव टाकायचं. आणि त्यांनी नाव टाकलं. मग त्यांचा जो विषय भेटला 5वीचा हिंदी आणि मी तो या वर्गात शिकवला. सरांनी हा वर्ग होता तो इथून सर खिडकीतून ऑब्झर्व करत होते आणि ते म्हणले खूप छान शिकवलं. कोकरे सरांनी 5वी 6वी 7वी आपले हिंदी विषय शिकवला. तो हिंदी विषयाची गोडी देखील आपल्याला कोकरे सरांमुळे लागली होती. मला त्यावेळेस गणितानंतर हिंदीमध्ये जास्त मार्क पडत होते कारण इतका छान विषय त्यांनी अतिशय चांगल्या भाषेमध्ये आपली हिंदी शिकवला. त्यानंतर मुरकुटे सर आता त्यांची भीती नव्हती ती आधारयुक्त भीती होती. 5वी 6वी 7वीला आम्हाला कसं 4थीला असतानाच मुरकुटे सरांची चर्चा आमच्या 4थीला असताना यायची. बाबा तुम्ही पुढच्या वर्षी हायस्कूलमध्ये येणार आहेत ना तिथं मुरकुटे सर म्हणजे ते बॅक अगोदर असते ना ते हिरोची एंट्री व्हायच्या अगोदर त्या थोडीशी पार्श्वभूमी दाखवली जाते. तशी पार्श्वभूमी आम्हाला मराठी शाळेत असताना त्या ठिकाणी दाखवली होती. पण 5वीला आल्यानंतर आम्हाला शिस्त काय असते या सगळ्या गोष्टी शिस्त त्यानंतर समाजभान या सर्व गोष्टी मुरकुटे सरांनी शिकवल्या. 9वी 10वीला त्यांनी विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 हे 2 विषय शिकवले. विज्ञान भाग 1 मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री असते आणि भाग 2 मध्ये बायोलॉजी त्याच्यामध्ये झुलॉजी आणि बॉटनी हे विषय असतात. तर त्यांनी तो आम्हाला शिकला. आजही प्राणी पेशी वनस्पती पेशी आयसोटोप्स H2SO4 पाण्याचं सूत्र H2O हे आजही पाठ आहे. कशामुळं फक्त मुरकुटे सरांमुळं. पण जर कामात कुचराई केली शिस्तीचा भंग झाला तर त्यांना केबिन मध्ये बोलवलं जायचं आणि वर्गातून जर केबिन मध्ये बोलवलं त्यावेळेस ते आपले भरत तात्या किंवा नंदू अभंग याचे आपले सांगायला निलेश अभंग सचिन अभंग यांना केबिन मध्ये बोलवले. ते केबिन मध्ये गेले म्हणजे वापस आल्यावर सगळे वर्ग असं आमच्या तोंडाकडे बघायचा तुम्हाला बोलवलं तुमचे हात दाखवा. पण सर जर शिक्षक शाळेत असताना जर शिक्षकाच्या छड्या खाल्ल्या तर तरुणपणामध्ये पोलिसांचा मार खावा लागत नाही ही आजच्या काळाची वस्तुस्थिती आहे. त्यावेळेस आम्ही घडलो नाहीतर आम्ही घडलो असतो.
आज शासनाने दुर्दैवाने शिक्षकाच्या हातातली छडी काढलेली आहे. त्यामुळं आज बऱ्याच गोष्टी आपल्या समाजात बघायला भेटतात. आजकाल 4थी 5वीचे मुलं चड्डे होते, आपल्याला इगो नावाची गोष्ट नव्हती. कचरा वेचायला आपल्याला कमीपणा वाटत नव्हता, हातात झाडू घ्यायला पण कमीपणा वाटत नव्हता, आणि शिक्षकांनी वर्गामध्ये मारलं तरी पण कमीपणा वाटत नव्हता. आजची परिस्थिती पूर्ण विरुद्ध झालेली आहे. असं तो आपल्या आजच्या कार्यक्रमाचा भाग नाही, तो नंतर बोलूया काहीतरी. मी खूप वेळ घेतोय. जाता जाता एवढंच म्हणाल की आजचा हा जो दिवस आहे तो आयुष्यातल्या अविस्मरणीय दिवसांमध्ये सगळ्यात जास्त अविस्मरणीय दिवस हा आजचा असणार आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आमंत्रित करतोय अयोध्या पवार यांना. ती एक कविता आपल्या समोर सादर करणार आहे. खत साथ देते ते मित्र असते. मित्राशिवाय कोणतेच असं 10 मित्र करण्यापेक्षा एकच मित्र करावा, पण तो असं ऐन दुःखाच्या वेळी जो आपल्याला साथ देतो मित्र, अशा मित्रासाठी मी एक कविता तुमच्या समोर सादर करत आहे. त्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी, त्रासलो जिंदगी, चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी, चालताना पुन्हा. बंधडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री ती चालते गाय होऊन मना, मैत्री ती चालते गाय होऊन मना. जाबिलक तू त्या वासरासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी, चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी, चालताना पुन्हा. बंधडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. सर्व विद्यार्थी प्रिय शिक्षक बांधव, मोठ्या आत्मीयतेने आपल्या बालपणाच्या अनुबंधामध्ये गुंतलेले आणि एकमेकाप्रती ओढ असलेले, आकर्षण असलेले आणि आता मोठे झालेले सर्व लाडके विद्यार्थीगण. सकाळी तर निघलो मी, परंतु मध्ये थोडी अडचण आली. मग दवाखान्यात पण उशिरा न्यायचं होतं थोडं. म्हटलं चला, जे लोक आनंदाने एकत्र जमतायत त्यांच्यात जाऊन थोडा आनंदाचा भाग होऊयात. सुगंध वाटणाऱ्याच्या हातालाही सुगंध लागतो, म्हणून सुगंधाचे क्षण कधी हातातून निष्ठू देऊ नका. किती व्याप असेल पाठीमागं, काही असेल, छोटे छोटे कण वेचत चला. मला सगळ्यात जास्त आनंद झाला सर, हे मुलं जे काही बनलेत झालेत ते त्यांनी
मनापासून स्वीकारले. ही गोष्ट फार आनंदाची आहे. परिचय मी ऐकत होतो काळजीपूर्वक, सुरुवातीला काहींचा लिहून घेत होतो, नंतर बंद केलं. म्हटलं ठीक आहे, ऐकूया जरा. कोणाच्याही मनामध्ये अशी खंत दिसली नाही की मला वाय व्हायचं होतं आणि मी एक्स झालो. जे काही आहेत ओके, काय हरकत नाही. आणि हेच खरं शिक्षण. चांद मिळता नाही सबको जिंदगी में. सगळ्याला काही चंद्र मिळणार नाही, पण आपल्या वाट्याला जे चांदणं येत आहे ना, त्या वाट्याच्या चांदण्यात आपण आनंदाने बागडलो की झालं आपल्या जीवनाचं सार्थक. इथं जेव्हा आलो होतो मी 98ला दिवाळीच्या आसपास मध्ये, गावामध्ये मोठी शाळा होती, एवढ्या मोठ्या वर्ग खोल्या होत्या, सगळ्या वर्ग खोल्यामध्ये विद्यार्थी बसायचे. खूप वेगळं आणि सुंदर चित्र होतं, खूप सकारात्मक. एवढं बागायती, एवढं शेतीवालं गाव असून सुद्धा एवढं सुंदर की कोणाचा पालक कधी म्हणजे भांडायला येणार नाही, बोलायला येणार नाही. शिक्षकावर पूर्णपणे विश्वास असल्याचे दिवस होते ते. फार सुंदर आणि मंगलमय दिवस होते. मला आठवतं निलेश वडील सरपंच असायचे, मनोज आणि मनोज त्यांचा लाडका. कित्येक वेळा आम्ही त्यांना दारातूनच पाठीमागे पाठवायचो. 2 माणसाची आठवण इथं मला आलं की कायम येते, इथून कुठे चाललो असेल तरी पण. एक म्हणजे श्रीनिवास मंत्री डॉक्टर आणि दुसरं म्हणजे शिवाजी आप्पा बराड. अत्यंत सकारात्मक. याला अकोलकरला तर ते दिसला की आम्हाला सांगायचे तर त्याला काही शिकवावं. तो 24 खूप वर्षापूर्वी मला ते भेटायला आले होते पाथर्डीमध्ये काही मित्र, आणि पाहिलं त्यानंतर मला एक व्हिडिओ पाठवला सकाळी शत्रूवर गोळा बारूद टाकताना. अभिमानाने ऊर भरून आला. पण तुझ्याबद्दल जेवढा आला ना तेवढा जे लोक शेती करतात ना त्यांनी स्वाभिमानाने सांगितलं, ते जे मातीत बी पेरतात ना ते पाहून सुद्धा तेवढाच ऊर माझा अभिमानाने भरून आला. कारण कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं, फक्त ते आपण किती समर्पित भावनेने करतो हे महत्वाचं होतं. आता ही तर बघा संगीता आहे, मला आठवते ती मुलगी. तिला जर असं उत्तम वातावरण जर मिळालं असतं ना शिक्षणाचं, कुठेतरी क्लास 1 वगैरे नक्कीच असतील. पण ठीक आहे ना, परिसर परिस्थिती हे सगळं आपल्या हातात असतं असं नाही. पण ज्या मातीतून ज्या परिस्थितीतून आपण उगवतो ना, इथं जेव्हा आलं तेव्हा मी स्वतः शिकतच होतो. या 4 वर्षातले 1 वर्ष 6 महिने जवळपास मी BEd साठी तर राजाकडूनच गेलो होतो, शिकलो होतो. नंतर पण मी शिकत राहिलो, अजून पण शिकत आहे. माणसाचं मरेपर्यंत शिकणं काही थांबत नाही. पण तुम्ही जे इथं मला उत्साही वातावरण दिलं, त्या उत्साही वातावरणामुळे माझ्यातला लेखक कवी जागा झाला. तुमच्यातलं उत्साह, तुमचं शिकणं सगळं नैसर्गिक भावनेनं. इथं असतानाच माझा एक पहिला कविता संग्रह सत्प्रसिद्ध झाला होता, उसाच्या कविता म्हणून. नंतर माझी 16-17 पुस्तकं झाली. महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत विद्यापीठाला BIMA ला अभ्यासक्रमाला लागली. राज्याच्या पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम निर्मिती मंडळावर मराठी विषयाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी लागली. पण एवढं निरागस जे जीवन असतं, प्रत्येकाच्या मनामध्ये एक बालपण मरेपर्यंत जागा असतं. आणि ते काय करतं तर ते एक आपल्याला ऊर्जा देतं, बळ पुरवतं. आपल्या मनात कोणाबद्दल द्वेष भावना निर्माण झाली, कोणाबद्दल राग आला, कोणाच्याबद्दल आपल्याला ईर्ष्या वाटली, असूया वाटली, मत्सर वाटला, त्या सगळ्यांना प्रेमामध्ये बदलवण्याची ताकद त्या बालपणाच्या दिवसामध्ये असते. म्हणून कागज की कस्ती बारिश का पाणी याची ओढ कधी माणसाच्या मनातली संपत नाही. ही निर्मळ ओढ, हे निर्मळ बंध, निरागस विश्व याने एक माणसाच्या बालपणाचा एक कप्पा व्यापलेला असतो. आणि तो कप्पा माणसाला विविध किती अवघड प्रसंग येऊ, कठीण प्रसंग येऊ, कोणत्याही प्रत्येक प्रसंगामध्ये तो आपल्याला बळ पुरवत राहतो, ताकद पुरवत राहतो. आणि मग आपल्याला असं कळत जातं की जीवनात काय हवंय माणसाला. आपण किती कमवल्यावर आपण सुखी होऊ, किती कमवल्यावर सुखी होऊ. 1 कोटी 2 कोटी मंत्र्यांचे घोटाळे जर ऐकले आपण तर काही हजारो कोटीमध्ये सुखी नसतो आपण पैशाने. पैसा जीवन जगण्याला आवश्यक आहे. पैशाशिवाय आपल्याला घराच्या बाहेर पाऊल टाकता येत नाही, खरं. पण म्हणून पैशासाठी जगायचं की आपल्याला जीवनाचा आनंद घेण्यासाठी जगायचं, या 2 मधली जेव्हा निवड करण्याची वेळ येते तर मला असं वाटतं
की गांधींचं ऐकलं तर मला खूप छान वाटलं. मागे मी पेपरमध्ये कुठल्या तरी वाचलं होतं त्यांचं की संत एकनाथांच्या दिंडीचे ते पारंपरिक सारथी आहेत. जे एकनाथांना उच्चवर्णीय कुटुंबात जन्मून सुद्धा की याच कोशात राहणं माझं काम नाहीये, मला सगळ्या लोकांना एकत्र करावं लागेल, भेदभाव मिटवावा लागेल अशी जाणीव ठेवून त्यांचं जीवनक्रम त्यांनी रथाचं सारथ्य करायला मिळावं. यासारखा सुंदर क्षण नाही जीवनामध्ये. कारण रथात कोण बसला याला फार महत्व नसतं, चालवतो कोण याला फार महत्व असतं. कारण उधळलेले जे वारू असतात ना, ते वारू कोणत्या दिशेला न्यायचे की वारू ओढतील त्या दिशेने जाऊ द्यायचे, याच्यावरच माणसाचं जीवन अवलंबून असतं. आपल्या मनामध्ये काम, क्रोध, विषय, मद, मोह, मत्सर, प्रेम, प्रीती सगळे भाव असतात. परंतु ह्या घोड्यांना आपण बेफामपणे पळू दिलं ना, मग आपला रथ ते कुठेतरी नेऊन पलटी करून टाकतात. पण जेव्हा आपलंच मन त्याला सारथी होतं, कुठेतरी आवर घालतं, त्यावेळेस मग आपल्याला ते योग्य दिशेने जावं लागतो. आणि मग आपल्या पुढे एक दुसरं चित्र दिसू लागतं की श्रीकृष्ण रथ हाकतोय आणि पाठीमागे अर्जुन उभा आहे, त्याच्या हातात धनुष्यबाण आहे, पण धनुष्यबाण चालवायचा की नाही याचा संदेश देणारा सारथी कुठे आहे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी एवढ्या आत्मीयतेने आलात, काहींना शक्य झालं नाही, त्यांनी पण फोनवर संपर्क केला. माणूस किती ज्ञानी असतो, माणसाचं ज्ञान मिळवणं कधी संपत. कितवी शिकल्यावर, डॉक्टरेट झाल्यावर, पोस्ट डॉक्टरेट झाल्यावर, एखाद्या मठात मंदिरात जाऊन तपश्चर्या केल्यावर 5 वर्षांनी 10 वर्षांनी नाही. ज्ञान हे विज्ञानासारखं असतं. आज लागलेला शोध आजच सत्य असतो, उद्या तो सत्य ठरेल की नाही सांगता येत नाही. त्यापेक्षा पुढचा शोध लागला की आजचं वैज्ञानिक काय करतात की नाही, त्याच्या पुढचं सत्य हे आहे. हा सत्याचा शोध जो असतो ना, हा सत्याचा शोध ज्ञानामध्ये सुद्धा विज्ञानासारखाच सुरू असतो. आजची माहिती उद्या जुनी ठरते. आता आपण सगळे सचिनने सांगितलं भाषणामध्ये की ज्योतीने भाषण करताना ChatGPT किंवा AI कसा जो वापर केला नाही, त्याने स्वतःच्या मनाने लिहिले. आणखी तर खूप आहे आपल्याकडे. जे AI आहे ना सध्या, ते प्राथमिक अवस्थेमधलं. आणखी खूप काही येणार आहे. तरी पण माणसाच्या मेंदूची ताकद त्याच्यामध्ये कधीही येऊ शकणार नाही. ते उपलब्ध असलेल्या, आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माहितींचं मिक्सिंग करील, आपल्या पुढे ते एक ज्ञानाची वेगळीच भेळ तयार करून ठेवील. पण त्याच्यातलं सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, हे शेवटी आपल्यालाच निवडावं लागेल. त्याचं निरक्षीर विवेक जो असतं ना, पाण्यात, दुधात मिसळलेलं पाणी किती प्रमाणात आहे, हे शोधण्याचं काम आपल्यालाच आपल्या बुद्धीने करावं लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला फार उपदेशाचे काही दोष न पाचता मी एवढंच सांगेल की तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही सुखी आहात, आणखी सुख निर्माण करा. प्रत्येकाने सांगितलं माझं लग्न एका विषय कोणतं वेगवेगळे साल होते सगळ्यांचे, पण सांगितलं. फार मला ते ऐतिहासिक सणावळ्या वाचल्यासारखं वाटलं. फार छान म्हटलं. मुलं किती अजून सुद्धा निरागस आहेत, अजून सुद्धा किती सहजपणाने सांगतायत की माझं 2017ला विवाह झाला आणि मला 2 अपत्य आहेत आणि त्यांची नावं वगैरे. हे जपा, हे खरोखर जपा. कारण आज कुटुंबातला संवाद सुद्धा कमी होतोय, अत्यंत कमी होतोय. मुलं कामाशिवाय वडिलांना बोलत नाहीत, आईला बोलत नाहीत, आई वडील मुलांना बोलत नाहीत. कारण प्रत्येकाच्या मागे ज्याचे त्याचे व्याप आहेत, रोजच्या कामाचं घाईगर्दी आहे, नियोजन आहे, यामध्ये संवाद हरवतो आहे. म्हणून तो संवाद हरवू देऊ नका. ज्या दिवशी माणसाचा घरातील संवाद संपेल त्या दिवशी कुटुंब व्यवस्था पूर्णपणे संपलेली असेल. कारण नसताना बोला, विनाकारण. घरातच आपण जेवढे संस्कार देतो तेवढे जगातले संस्कार आपल्या हातात नाही. मला वाटलं की MSc केलं आहे ना, फार छान शिकतायत तुम्ही, त्याचा उपयोग करताय मुलांना ज्ञान देण्यासाठी. मला हे सगळ्या समाधान देणाऱ्या गोष्टी आहेत. तुमच्या आनंदात आज सहभागी होता आलं. तुम्ही मला आठवणीनं बोलवलं. खरं तर 25 वर्षापूर्वीचा काळ, 2 तपापूर्वीचा काळ, आज माणूस काल भेटलेल्या माणसाला लक्षात ठेवत नाही. तुम्ही
लक्षात ठेवलं. अविनाश मला अनेक कवी संमेलनामधून भेटतो, खूप चांगलं लिहितो. या दिवसात तुम्ही मला पुन्हा एकदा आणून सोडलं, त्याबद्दल मला पहिल्यापासून विद्यार्थ्यांना मारण्याचा कधी छंद नाही आहे. मी मारत नाही विद्यार्थ्यांना कधी. आजही वर्गातली मुलं असली ते सांगतात सर आम्हाला मारत जा, मुली म्हणतात सर आम्हाला मारत जा, तुम्ही मारतच नाहीत. मारून शिकवायला काय विद्यार्थी प्राणी नसतात. प्राण्यांना मारून शिकवता येतं. एखादा बैल नीट चालत नसेल, त्याला 2-4 आसड ओढले की तो सरळ चालायला लागतो. मागे बघत असेल, एखादा लिंबाच्या फांदीचा डागळा वगैरे तिथं लावला की त्याचं मागं बघणं बंद होतं. माणूस आणि प्राणी, इतर प्राणी याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि आज इथं आलो, तुमच्याशी बोलता आलं, तुम्हाला पाहून आनंद झाला. मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. औंढसर यांनी मांडले, वीज पुरवठा जरी खंडित झाला असला तरी आपल्यातली आंतरक्रिया त्यांनी खंडित होऊ दिली नाही. त्यामुळे ते जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचे आभार मानूया, कारण त्यांनी खूप त्यांचा किमती वेळ आज या ठिकाणी आपल्याला दिलेला. त्यानंतर आपल्या ग्रुपमधले कवी, कारण लाईट गेलेली आहे, आवाजाचा अंदाज घेऊन मी त्यांनाच आमंत्रित करतोय समोर, कारण त्यांचा आवाज असा आहे की ते सर्वांना बांधून ठेवतील. म्हणून मी आदरणीय आपल्या ग्रुपचे कवी नटसम्राट ज्यांनी आपल्या गावामध्ये 2-3 वर्ष आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. थांबा तो सेज हो या रेडी समोर सगळे ओके. साहित्याची नगरी, महाराष्ट्राची मायभूमी ही साहित्याची नगरी, शिवरायांच्या पावलाने पावन झाली इथली माती, ज्ञानरायाची ज्ञानेश्वरी आणि ती जनाबाईची ओवी, तुकोबाची गाथा इथे पाण्यावरती तरी. खरं तर आज 2007-8 या बॅचचा जो स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यासाठी उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व समोर बसलेल्या माजी बालमित्रांनो, खरं म्हणजे आत्ताच आपल्या अनेक मित्रांनी या ठिकाणी अगदी छान मनोगत व्यक्त केली. त्याचबरोबर नागेश मानोरकर चिनवून त्याने आपल्या मनोगत व्यक्त केलं, अनेक मुलींनी देखील केलं. खरं म्हणजे त्यांचे मनोगत ऐकून मन भरून आल्यासारखंच आहे. सांगायचं म्हणजे पहिलीपासून तर इयत्ता 9वीपर्यंत मी या बॅचमध्ये होतो. 1 वर्षासाठी मी नापास झालो. ते माझं भाग्य होतं. 1 वर्ष जास्त या शाळेमध्ये राहण्याची संधी मला मिळाली. पण ज्यावेळेस मी फेल झालो होतो त्यावेळेस शाळेमध्ये पुन्हा कसं यावं हे खूप अवघड होतं. म्हणजे जी रोजची मित्र होती ती मित्र आपल्यासोबत नसणार आहेत. दुसऱ्याच्या वर्गामध्ये बसायची थोडी लाज वाटायची, म्हणून शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला. काही दिवस घरी थांबलो. 15 दिवसाच्या नंतर मला आजही आठवतं आहे, आदरणीय निकम सर आणि त्यांच्यासोबत अजून कुणीतरी एक शिक्षक आमच्या घरी आले होते. मला म्हटले, अरे काय रे बाबा, शाळा सुरू जाऊन 15 दिवस झाले, तू अजून देखील शाळेमध्ये आला नाही. म्हणलं सर शाळा शिकायची नाही. ते म्हणले का रे शिकायची म्हणलीस? मी सांगितलं सगळं अवघड आहे, सगळं इंग्लिश अवघड आहे, मराठी अवघड आहे, हिंदी अवघड आहे, त्याच्यामुळं काय जमत नाही म्हटल्यास नंतर. पण त्यांनी सांगितलं की अविनाश हे पण अवघड काहीच नसतं, फक्त माणसाची इच्छा लागते. आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी जी कविता माझ्या शब्दातून मी मांडली तिचं नावसुद्धा सर मी अवघड नाही ते बोल ठेवली. अवघड नाही ते बोल जीवनाचे, ते जीवनातच लपले. खूप सुंदर आहे जीवन पण ते स्वप्नातच लपले. मन असावे कोमल गुलाबासारखे, प्रेम असावे हृदयात चांदण्यासारखी. बोल आहे तर ते मनात बोलले पाहिजेत, दुःख एकमेकांचे वाटून घेतले पाहिजेत. आयुष्यात माणसाच्या प्रेमाशिवाय काही नाही आणि आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय ईश्वर कधी घडत नाही आणि गुरूंशिवाय कधीच माणूस मनातले बोल बोलू शकत नाही. या निमित्तानं मला फक्त एकच सांगायचं आहे, या निमित्ताने मला फक्त एकच सांगायचं आहे की ज्या शिक्षकांनी खरं म्हणजे गाडगे बाबा म्हणायचे की देव माणसात आहे दगडात नाही, पण हीच भरकटलेली पिढी देव शोधत होती. त्यामुळे या
शिक्षकांनी आपल्या अंतःकरणातला परमात्मा जागा करून आपल्या आई वडिलांमध्ये मध्येच देव आहे हे दाखवण्याचं काम जर कुणी केलं असेल ना तर ते या शिक्षकांनी केलं. एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा सांगायचं म्हणजे एखाद्या शिक्षकाने शाळेमध्ये नोकरी करताना फक्त आपला स्वतःचा विषय सोडून दुसरं काही करण्याची गरज नाही. पण आजही या ठिकाणी मी सांगू शकतो की आदरणीय मुरकुटे सर या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे ज्यावेळेस शाळेची प्रार्थना सुरू व्हायची आणि या ज्ञान मंदिरासमोर आपण समोर सगळेजण उभा असायचो त्या दिवसापासून सुरुवात व्हायची. शाळेमध्ये तुमच्या अंगावरचा जो कपडा आहे तो मळका असला तरी स्वच्छ धुतलेला असावा, तो फाटलेला असला तर तरी शिवलेला असावा. ज्या प्रकारे झाडांची सरांनी काळजी घेतली त्याच प्रकारे तुमच्या केसावरचे केस हे छोटे असावेत, तुमच्या बोटावरचे नख काढलेले असावे, तुमच्या चेहऱ्यावरती जो शोभणारा गंध आहे तो छोटा असावा. इथपर्यंत पहिलीच परिपाठ आणि पहिली शाळा म्हणजे आपल्याला जे ज्ञान देण्याचं काम केलं असेल ते मुरकुटे सरांनी केले. त्यांना आज निसर्गप्रेमी शिक्षक म्हणून आपण उपमा देतोय, पण तितकेच ते विद्यार्थी प्रेमी देखील आहे हे मला या अनुषंगाने सांगायचं. हे सुरू नाही जरा थोडंसं म्हणजे मोठ्याने बोलावं लागते, त्याच्यामुळं माझं मनोगत मी थोडंसं आटपतो घेतोय. कारण काय होतं अनेक ठिकाणी कवी संमेलनाला आम्ही जात असतो सर, आणि कवी संमेलनाला गेल्याच्या नंतर कवीचं लय अवघड असतं. एकदा हातामध्ये माईक दिला का पुन्हा द्यावं वाटत नाही, घरी न्यावं का काय वाटतं, अशी परिस्थिती तयार होती. पण तरीसुद्धा बोर कोणी होतं. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? हां, तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो लवकरच माझं एक नवीन गीत येतं आहे सर. तर त्या गीताचे मी 2 ओळी तुम्हाला सांगतो. पैजनाचा खुळखुळाट कानी नाद घुमला, पैजनाचा खुळखुळाट कानी नाद घुमला, पाहून सखे रूप तुझं तो चंद्र लाजला, मोगऱ्याची कळी तुग जणू बाग बहरला, राधा गोरी गोरी तुग मी कृष्ण सावळा. म्हणजे हे माझं लवकरच आपल्याला ऐकायला रेकॉर्डिंग सुरू आहे, लवकरच गीत ऐकायला भेटते. आणि मी आत्ता जे सांगत होतो सरांबद्दल, तर मी माझ्या आयुष्यातली जे सरांकडे पाहून जी कविता लिहिली ती कविता म्हणजे अंकुर छोटे करूया मोठे, अंकुर छोटे करूया मोठे, त्याला पाणी घालूया, अंकुर छोटे करूया मोठे, त्याला पाणी घालूया, चल चल माझ्या दोस्ता झाडे लावूया. म्हणून आज एकतरी झाड आपण या ठिकाणी लावून जाणार आहोत. आणि हे जे शब्द मला सुचले असतील ते आदरणीय मुरकुटे सरांकडून मिळालेले आहेत. तर आता शेवटचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. बॅचचा व्हॉट्सअप ग्रुप सुरू झाला. व्हॉट्सअप ग्रुपचं नाव समोर आलं आणि त्या ग्रुपवरती धडा 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 जशा गारा पडाव्यात असा मेसेजचा पाऊस सुरू झाला. मोबाईल सारखा टुंग 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 मोबाईलचा आवाज सुरू. आणि त्यात बायको म्हणायची काय कस काय वाजतोय मोबाईल. म्हटलं तसं काही नाही. मग ते जे जवळपास मी पाहिलं 2 तासामध्ये 200-250 मेसेज त्या याच्यावरती पडले सर मोबाईलवरती. म्हटलं थोडं निवांत वाचावेत. वाचायला बसलो तो ते 200 मेसेज वाचता वाचता पुन्हा 1 तास गेला, कारण एकच सोडता येत नव्हता आणि पुन्हा 200 मेसेज वरून पडले. म्हणजे 3 दिवस मी ते मेसेज वाचत होतो. त्याचा परिणाम माझ्या डोक्यावरती झाला. आणि असं झालं की या शाळेच्या या प्रांगणातून या वाटाने मी हिंडत होतो. म्हणजे कधी जर जायचं ठरलं ना तर माझं शेत इकडं आहे त्याच्यामुळे मी इथूनच जातो. मी शाळेमध्ये जात होतो. पण तुम्हाला अक्षरशः सांगतो की तुमच्या सर्वांच्या भावना त्या मी ऐकत होतो, ते मी वाचत होतो, त्या माझ्या मनामध्ये माझ्या उरामध्ये बसल्या होत्या. मी या वाट्याने चालत होतो. अचानक मला शाळेने बोलावून घेतलं. गाडी इकडं माझी गाडी वळाली, या झाडाखाली मी गाडी उभा केली.
रविवारचा दिवस होता, शाळेमध्ये सन्नाटा होता. दाराची एक खिडकी उघडी होती, त्या खिडकीतून आतमध्ये डोकावून बघितलं. आतमध्ये बघितलं तर सगळा वर्ग गच्च भरलेला. तुमच्या सगळ्यांची चेहरे माझ्या डोळ्यासमोर आले. जवळ हा प्रसंग 30 सेकंद सुरू होता. शेवटी स्वतःला चिमटा घेऊन बघितला, कळालं की भास होतोय आपल्याला. ओढता पाय घेतला, खाली उतरलो, निघायचं. तेवढ्यात मला पुन्हा एक आवाज आला. दुपारचा वेळ होता, भीतीचा काही विषय नव्हता. पुढे निघताच पुन्हा दुसरा आवाज. मी म्हटलं कोण आहे? आता तुम्हाला हसण्यासारखं वाटेल, पण हे तसं काही नसतं. कारण मी सरांना मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की मी कवी आहे, माझ्यासोबत कुणीही बोलू शकतं. ही झाडं, ही फुलं, ही फळं, इतकंच नाही तर मशानामध्ये जी जळणारी प्रेत आहेत, त्या प्रेतांसोबत सुद्धा मी बोलू शकतो. या झाडाखाली थांबलो. शाळेने सांगितलं की माझं एक काम करशील का? मी शाळेला सांगितलं, एक काय तुझे 1000 काम करते करेल, कारण तुझे माझ्यावरती खूप मोठे उपकार आहे. त्यांनी सांगितलं मग नी जा, तुझ्या मित्रांना जेवढी ओढ लागली शाळेमध्ये येण्याची, जाऊन माझ्या लेकरांना आणि तुझ्या मित्रांना सांग, म्हणावं की आठवण झाली शाळेला. त्यावेळेस मी या शाळेमध्ये तुमच्या भावना त्यातून मांडल्या. साचलेल्या मनाला वाहने जमते कुठे? साचलेल्या मनाला वाहने जमते कुठे? मित्रमैत्रिणीच्या आठवणींना विसरणे जमते कुठे? शाळेतल्या बाकावरती ओढलेल्या रेगा अजूनही जशाची तशाच आहेत. शिक्षक रिटायर झाली, पण बाका मात्र अजून तशाच आहे. निरोप घेतला शाळेचा, मित्र पाखरांसारखी उडाली. निरोप घेतला शाळेचा, मित्र पाखरांसारखी उडाली. जर अंतकरणाने काढलेले पाय पुन्हा एकदा जुन्या आठवणींकडेच वळाले. छाया देणारी वृक्ष. पण आता काय झालंय? आता सारी मित्र मोठी झाली. अल्लड मस्करीचा नाद आजही शाळेच्या प्रांगणामध्ये आठवणींचे सूर गातो. नव्या नव्या विद्यार्थ्यांसोबत माझा आवाज चीनपर्यंत जातो. आणि तो खरं म्हणजे तो चीनपर्यंत जातोय, तो माझ्यामुळे नाही जात सर. कारण बरं थोडं बोलू काय आवडतं घेऊ, कारण सरांना पण अजून बोलायचंय. हा, आता मी काय करतो सर, शेवटची एक कविता आहे. कवितेचं नाव आहे आठवते का रे तुला दोस्ता. आठवते का रे तुला दोस्ता, आठवते का रे तुला दोस्ता, खेळ बालपणीचे ते रांगडे. आठवते का रे तुला दोस्ता, खेळ बालपणीचे ते रांगडे. गावातल्या त्या पाराजवळ वडाचे झाड होते. गावातल्या त्या पाराजवळ वडाचे झाड होते. त्या झाडावरती सुरपारंब्याचे किती सुंदर खेळ रंगायचे. आठवते का रे तुला दोस्ता, खेळ बालपणीचे ते रांगडे. आणि ज्यावेळेस आम्ही मराठी शाळेमध्ये होतो, त्या शाळेकडे बोरी आणि चिंचाची झाड भरपूर होती. बरोबर आहे सचिन सर? म्हणून शाळेतल्या त्या वाटेवरती चिंच बोरीचे झाड होते. त्या चिंचीचे पाड आणि बोरीचे पोर आंबट जरा गोड होते. हे आठवते का रे तुला दोस्ता, खेळ बालपणीचे ते रांगडे.
गावातल्या त्या वेसी जवळ अडाचे एक पाण्याचे आड होते. सकाळी सकाळी आणि ते सकाळी किती सुंदर गीत गायचे. आणि आता शेवटचं कडवं सगळ्यांसाठी, मोकारांसाठी. कारण ज्यावेळेस आपण शाळेमध्ये होतो त्यावेळेस थोडं मोकार पण होतो. दुपार किती होतो टुकार, होता दुपार किती होतो टुकार, मोकार शेतात हिंडायचो. त्या जाळी जुळीत आणि त्या बाभळीत मधमाशांचे मोहळ शोधायचो. बरोबर आहे का? मोहळ होईल ना सगळे. आमच्या 5वीला ऍडमिशन झाले आणि सुरुवातीच्या 1 महिनाभरातच साधारण आमच्याकडनं बोरची मोटर जळली पहिली. म्हणजे किडे करायची सवय होती की तुम्ही कोणते बटन दाबले आणि मोटर जळली त्याच्यामुळे. मग जसं सांगितलं सचिन त्याप्रमाणे आम्ही फळ्या खाऊन आलो हातावरती आणि जा म्हणले तुम्ही आता काय, आता जळले आता काय करणार त्याला. त्यावेळेस आमचे वर्ग शिक्षक सुरुवातीला सोले सर होते की आमचे मुलं म्हणजे कसे होते, प्रत्येकाला क्लास चालू असताना मध्येच याला जायची सवय होती. तर त्यांनी काय एक फॉर्म्युला ठेवला होता, ते 2 जाऊन आले का पुढचे 2 जायचे, ते 2 जाऊन आले का पुढचे 2 जायचे. एक एवढं आठवतं. त्याच्यानंतर तर मोठे सरांबद्दल ज्योतीना पण सांगितलं, सचिनना पण सांगितलं. तर बऱ्याचशा गोष्टी आणि गणिताचा जो बेसिक पाया आहे तो मोठे सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आमचा तयार केला. त्यातच म्हणजे काही अजून पण राहिलेला, जसं लक्षात राहिलेल्या आठवणी आहेत की पायथागोरस प्रमेय म्हणा, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो, हे अजून पण लक्षात आहे आमच्या. आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा मला म्हणजे काही फॉर्म्युलेज किंवा कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडते इंजिनिअरिंगमध्ये, तर हा फॉर्म्युला मी प्रत्येक वेळेस रिपीट करत असतो. तशा पद्धतीत तो मराठीत लक्षात ठेवलेला आहे मी. त्याच्यानंतर 30, 60, 90चा प्रमेय, या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आम्हाला ज्या शिकवल्या त्या अजून पण आमच्या तेवढ्याच स्मरणात आहेत. बराट सरांबद्दल जर बोलायचं झालं तर बराट सरांनी 5वीला अजून पण म्हणजे मला तरी आठवतो, सचिननं जर सांगितलं स्मशानातील सोनं झालं, अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या बराट सरांनी शिकवल्या त्या जशाच तशा आठवतात आम्हाला.